नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. मग नेमक्या अंतिम पैसेवारीचा शेतकऱ्यांना फायदा का होतो? अंतिम पैसेवारी नेमकं म्हणजे काय? आणि अंतिम पैसेवारी आणि पीक विमा यांचा नेमका संबंध काय? तर खूप संबंध आहे शेतकरी मित्रांनो. कारण पीक विमा मिळण्याच्या काही प्रोसेस असतात आणि या प्रोसेसमध्ये पीक कापणी अहवाल व अंतिम पैसेवारी ही खूप महत्त्वाची असते. आणि अंतिम पैसेवारीवर आधारितच आपल्याला समजणार की पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, पीक विमा किती मिळणार, कोणत्या मंडळांना मिळणार, कोणत्या तालुक्यांना मिळणार. या सर्व गोष्टीची शहानिशा ही अंतिम पैसेवारीवर असते. आणि हीच अंतिम पैसेवारी काल 31 डिसेंबर रोजी काही जिल्ह्याची जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळं अजून काही जिल्हे असलेले पुढील 2 ते 3 दिवसामध्ये त्याचीही अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येईल. परंतु ज्या काही जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे, त्या जिल्ह्यामध्ये आता समजणार आहे की नेमकं कोणत्या महसूल मंडळात किती पीक विमा मिळणार आहे, कोणत्या महसूल मंडळातील किती गावांना पीक विमा मिळणार आहे, म्हणजे कोणते शेतकरी वगळले जाऊ शकतात, कोणते शेतकरी यांना पीक विमा मिळू शकतो. या सर्व गोष्टी या अंतिम पैसेवारीतून समजणार आहेत. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंतिम पैसेवारी कोणत्या तालुक्यातली असो, महसूल मंडळातली असो, ज्या काही गावांची किती पैसेवारी आली आहे, या व्हिडिओची माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊच, त्याची पूर्ण डिटेल घेऊन. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट करू की अंतिम पैसेवारी आणि पीक विमा हा खूप मोठा संबंध आहे. आणि या अंतिम पैसेवारी जितकी मायनस येईल तितका पीक विमा तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं आता जरी तुमच्याकडं अंतिम पैसेवारीची डिटेल आली असेल अथवा न आली असेल, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल निश्चित घेऊ. परंतु ज्या क्षेत्राची अंतिम पैसेवारी ही 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे, अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विमा मिळणार आहे, यात वाद नाही. पीक विमा मिळणार आहे, तोही चांगला मिळणार आहे. आणि ज्याची पैसेवारी 30 पैशापेक्षा आत आलेली आहे, 40 पैसे असो, 30 पैसे असो, अशा शेतकऱ्यांना चांगल्यातील चांगली रक्कम पीक विम्याची मिळणार आहे. त्यामुळे आता तुम्ही लक्ष इतकं ठेवा की तुमच्या गावची असो, तुमच्या तालुक्याची असो, तुमच्या महसूल मंडळाची असो, पैसेवारी किती आली. सहसा तर आपण पहिला विचार करताना आपल्या गावचाच विचार करायचा की आपल्या गावची पैसेवारी किती आहे, आणि त्याच पैसेवारीवर हे समजणार आहे की तुम्हाला तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांना पीक विमा किती मिळणार आहे. आता काही गावची पीक पैसेवारी 50 पेक्षा जास्त असते, 50 ते 60%. त्या 50 ते 60% म्हणजे पीक विम्याची हेक्टरी रक्कम मिळतानाही त्या पद्धतीनेच मिळणार. कोणाची 60 ते 70 पैसे असते, त्या पद्धतीनेच पीक विमा मिळत असते. आणि 70 ते 75-80 असते पैसेवारी, तर त्यांना पीक विमा मिळण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे ह्याच्यावरून हे स्पष्ट होते, जेवढी पैसेवारी कमी तेवढ्या पीक विम्याचा आकडा कमी जास्त होऊ शकतो. तोही मंडळनिहाय असो, गावातील आपल्या क्षेत्रानुसार असतं. अंतिम पैसेवारी काढली कशी जाते? अंतिम पैसेवारी ही पंचनाम्याचे रिपोर्ट असो, तलाठ्यांनी कृषी सहाय्यकाने जे पंचनामे केलेले असतात ते पंचनाम्याचे रिपोर्ट असो, त्याचबरोबर पीक कापणी अहवाल असो, या सर्व गोष्टीवरून आधारित अंतिम पैसेवारी असते. आणि उत्पन्न किती आलं, ह्या उत्पन्नाची आकडेवारी असो, या गोष्टीची प्रोसेस म्हणजेच अंतिम पैसेवारी असते. आणि पीक विमा आणि अंतिम पैसेवारी हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला जर हे समजून घ्यायचं असेल की आपल्या गावाला पीक विमा किती मिळणार आहे, तर तुमच्या कृषी सहाय्यक असो, कृषी विभाग असो, तहसील असो, तुमचे तलाठी महसूल विभाग असो, यांना तुम्ही विचारू शकता की आमच्या गावची नेमकी पैसेवारी किती आली आहे. आणि त्या पद्धतीनेच तुम्हाला समजेल की तुम्हाला पीक विमा किती मिळू शकतो, ह्याच्यावरून तुम्ही अंदाजा घालू शकता. मग आता अंतिम पैसेवारीचे काही जिल्ह्यांचे अपडेट अजून येणे बाकी आहे. ज्या जिल्ह्यांचे अपडेट आले आहेत त्या जिल्ह्यातील शेतकरी आपण स्वतः आपल्या कृषी सहाय्यक असो, महसूल विभागाचे तलाठी साहेब असो, तहसीलमध्ये असो, यांच्या माध्यमातून तुमची पैसेवारी किती आली आहे हे पाहू शकता. आणि त्यातूनच तुम्हाला हे समजू शकेल की तुम्हाला पीक विमा मिळणार आहे की नाही. कारण जेवढी पैसेवारी कमी तेवढा पीक विमा जास्त असतो, जेवढी पैसेवारी जास्त तेवढा पीक विमा कमी असतो. हे गणित पैसेवारीवरचं आहे आणि या पैसेवारीच्या आधारितच शेतकऱ्यांना पीक विमा मिळत असतो. त्यामुळं खूप शेतकऱ्यांना
अपडेट होती की पीक विमा मिळेल, परंतु तालुक्यातील काही महसूल मंडळाला मिळेल, परंतु महसूल मंडळातील काही गावांना मिळणार नाही. मग संपूर्ण जिल्ह्याला पीक विमा मिळेल, परंतु जिल्ह्यातील काही तालुक्याला मिळणार नाही व त्या तालुक्यातील काही महसूल मंडळातील गावांना मिळणार नाही. अशी जी अपडेट होती, ती अपडेट पैसेवारीवर आधारित ठरणार आहे. त्यामुळं तुम्ही फक्त इतकंच करा, की तुमच्या गावची पैसेवारी किती आली आहे, त्यावरूनच समजेल की तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे आणि किती शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि किती टक्क्यामध्ये मिळणार आहे. आता हे पिकावर आधारित आहे. आता सोयाबीनच्या बाबतीत असो, ती वेगळी आकडेवारी असू शकते, तुरीची वेगळी आकडेवारी असू शकते, मुगाची वेगळी आकडेवारी असू शकते, उडदाची वेगळी आकडेवारी असू शकते. त्यामुळे वेगवेगळ्या पिकाची वेगवेगळी पीक विम्याची रक्कम ठरत असते. परंतु महत्त्वाचं जर पाहायचंच म्हणलं शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी अंतिम पैसेवारी ही खूप महत्त्वाची आहे. अंतिम पैसेवारी जितकी लहान, कमी, तेवढी विम्याची रक्कम जास्त. अंतिम पैसेवारी जेवढी जास्त, तेवढी पीक विम्याची रक्कम कमी. हे गणित फक्त ठरवून सर्व शेतकऱ्यांनी समजून घ्यायचं की तुम्हाला पीक विमा नेमका मिळणार आहे की नाही. मग कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणत्या मिळणार नाही. 70 ते 80% पुढे जरी पैसेवारी जास्त आलेली असेल, म्हणजे 70 पैसे, 80 पैसे, 90 पैसे, तर कमी चान्सेस पीक विमा मिळण्याचे. आणि 70, 60, 50, 40, 30 ही जेवढं मायनसमध्ये येईल तेवढी आपल्याला मिळणारी पीक विम्याची रक्कम ही चांगली आणि मजबूत असते. हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती की पैसेवारीचा आणि पीक विम्याचा किती संबंध आहे आणि ह्यातून समजू शकेल की पीक विमा मिळणार की नाही, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. अंतिम पैसेवारीचे आकडे येत आहेत. काल 31 डिसेंबर रोजी खूप जिल्ह्यांची आकडेवारी आलेली आहे. आता उर्वरित काही जिल्ह्यांची आकडेवारी पुढील 1 ते 2 दिवसात येईल. ती येताच निश्चित आपण आपल्या चॅनलवर निश्चित व्हिडिओ बनवू व पैसेवारी कोणत्या गावची किती आली, कोणत्या तालुक्याची किती आली, कोणत्या जिल्ह्याची किती आली, ही संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरून देऊ. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.